श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हल्ली काय होतं, बऱ्याच ताई किंवा दादा आहेत ते म्हणजे टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये, स्ट्रेसमध्ये बऱ्याच वेळा गेलेले दिसतात. मी एका ताईंचा अनुभव सांगणार आहे. त्यांचं काय झालेलं, 3 महिने त्या कोणत्या तरी स्ट्रेसमध्ये गेलेल्या, टेन्शनमध्ये गेलेल्या आणि 3 महिने हे त्यांचं चालू होतं. बरेच डॉक्टरकडे गेल्या. त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट केल्या, रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. पण त्या एवढ्या टेन्शनमध्ये असायच्या ना, त्यांनाच माहीत नव्हतं नक्की त्यांच्यासोबत काय चाललं आहे. कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नव्हतं. कोणतंही काम करायची त्यांची तयारी नव्हती, कारण प्रत्येक कामात चुका होत होत्या. त्यामुळे त्या सारख्या घाबरत होत्या. याचा परिणाम घरामध्ये झाला. घरात सगळ्यांशी बोलताना त्यांची चिडचिड व्हायची. त्यांचं मानसिक म्हणजे त्या मेंटली एवढ्या स्ट्रेसमध्ये गेलेल्या ना की त्यांची कोणासोबत बोलायची सुद्धा इच्छा व्हायची नाही. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. त्या सारख्या आजारी राहायला लागल्या. त्यामुळे त्यांनी डॉक्टरकडे सगळ्या टेस्ट केल्या, तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यामुळे घरातले सगळे खूप टेन्शनमध्ये गेले. म्हणजे काय झालं हिला नक्की, एवढी काही स्ट्रेसमध्ये गेले, पण काहीच कारण समजेना. त्यावेळेला त्या ताईंना एक फोन आला आणि तो फोन त्यांच्या म्हणजे असा बाहेरचा कोणाचा नव्हता. आणि ते फोनवरून त्यांना जे काही सांगितलं गेलं ना, ते एवढं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं की फक्त 10 मिनटात त्या पुढच्या माणसाच्या बोलण्यानं त्यांच्यावर एवढा फरक पडला ना की गेले 3 महिने ज्या ट्रीटमेंट घेत होत्या की या सगळ्यातून बाहेर पडावं किंवा मला कोणता आजार झाला आहे का, हे सगळं शोधत होत्या. त्या स्वतः सर्च करत होत्या की मला कुठला आजार झाला आहे का, माझं का शरीर साथ देत नाही, माझं मन का घाबरतं आहे. पण त्यांना कुठंही उत्तर मिळालं नव्हतं. फक्त त्या 10 मिनटाच्या फोनने त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा बदल झाला ना की बसच. समोरच्या व्यक्तीनं त्यांना एकच सांगितलं, तुला टेन्शन घ्यायचं आहे ना, स्ट्रेस घ्यायचं आहे, डिप्रेशनमध्ये जायचं आहे ना, तू जा, तुला जे वाटतंय ते कर. कारण तुझ्यासारख्या मुलीला स्ट्रेसमध्ये तू जाऊ शकते हा विचारच आम्ही कोणी करू शकत नाही. कारण आयुष्यात एवढ्या मोठमोठ्या संकटांना तू सामोरं गेलीस, या सगळ्यातून तू बाहेर पडलीस, आज स्वतःच्या पायावर उभी राहिलीस, कोणापुढे हात पसरत नाहीस. आणि एवढं काय झालं की तू त्या टेन्शनमध्ये एवढी गेली, स्ट्रेसमध्ये गेली. आणि ठीक आहे, तुला या सगळ्यातून नाही बाहेर पडायचं, डॉक्टर करायचे आहेत, दवाखान्यात पैसे वेस्टेज घालवायचे आहेत, तर तू घालवू शकतेस. तू जर या टेन्शनमधून, स्ट्रेसमधून नाही ना बाहेर पडलीस तर एक दिवस काहीतरी होणार आणि तू या जगात नसणार, एवढं नक्की. पण यामुळे कोणाला फरक पडणार आहे. ठीक आहे, उद्या तुझं काही कमी जास्त झालं, आम्ही सगळे रडू, किती 15 दिवस, 1 महिना, जास्तीत जास्त 3 ते 4 महिने तुझ्या आठवणीत राहू. पण नंतर काय, नंतर आम्ही आमच्या सगळे कामात व्यस्त होऊन जाईल. पण तू तुझ्या एवढ्या सुंदर आयुष्याला मुकशील, त्याचं काय. तू परत इथे येणार आहेस का आमच्यासोबत, सगळ्यांच्यासोबत राहायला. मग का आणि कशासाठी तुला टेन्शन घ्यायचं आहे. ठीक आहे, तू हा का विचार करत नाही आणि तुझ्याकडून काय चूक झाली हे आम्ही घरातील तुला कोणीच विचारणार नाही. तुझ्याकडून काहीतरी चुकलं आहे ना, तुला ते मान्य आहे ना, मग बस, आम्हाला कुणाला काहीसुद्धा सांगू नको. फक्त तू या सगळ्यातून बाहेर ये. आम्हाला तू महत्त्वाची आहेस, तुझी चूक महत्त्वाची नाही. आणि कितीही मोठी चूक असू दे, तुझ्या पाठीशी आम्ही सगळे खंबीरपणे उभं आहे. अजून तुला काय पाहिजे. आम्हाला तू महत्त्वाची आहेस, तुझी चूक महत्त्वाची नाही आहे. आणि आयुष्य एकदाच आहे आणि आम्हाला तुला हसत खेळत बघायचं आहे. तू एवढ्या मोठ्या संकटांना घाबरली नाहीस आणि एवढ्याशा क्षुल्लक कारणांसाठी घाबरतेस कशासाठी. आणि कधी इथून पुढच्या आयुष्यात तुला कधी कोणी विचारणारसुद्धा नाही की तू काय चूक केलेली. त्यामुळे तू बिनधास्त राहा आणि कोणाला आम्हाला सांगू नकोस तुझ्या हातून काय घडलं आहे किंवा काय चुकी झाल्या किंवा तू कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस घेतला आहेस. तू फक्त या सगळ्यातून बाहेर पड, कारण आम्हाला सगळ्यांना तू आमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेस. आमच्या सगळ्यांना तू हवी आहेस. तुझं टेन्शन, तुझे प्रॉब्लेम्स नको. आणि तुला जर वाटत असलं ना तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स, टेन्शन आहेत, तर ते सगळे सोड आणि तू फक्त आमच्यासोबत राहा. तुला काही कमी पडून देणार नाही. अगं, तुझ्यासोबत एवढे सगळे आम्ही आहोत, अजून काय पाहिजे आणि कशाला घाबरतेस. आयुष्य आहे, आज आहे तर उद्या नाही. तुला माहिती आहे का उद्या तुझ्या आयुष्यात काय लिहिलं आहे ते. मग नको ना तू या सगळ्यातून बाहेर पड.
आणि तुझं स्वतःचं काहीतरी स्वप्न बघ, ध्येय बघ. तेही तुला जमत नसेल ना, नको काही करू. तू फक्त शांत राहा, रिलॅक्स राहा. आत्ता फक्त तू या सगळ्यातून बाहेर पड. आणि तुला कोणताही प्रसंग येऊ दे, कितीही त्रास होऊ दे, किंवा एखाद्या गोष्टीचं काहीही वाटू दे, तू फक्त एक आवाज दे. तोही द्यायचा गरज नाही. आम्ही नेहमी तुझ्यासोबत. फक्त तू एक लक्षात ठेव की आम्ही तुझ्यासोबत आहे. तुझं घर परिवार तुझ्या एवढे सगळे सोबत आहेत. आणि नशिबानं तुला अशी माणसं मिळालेत, हे तुझं भाग्य समज. तुझ्याकडे एक चुकीचा गुण असू दे, पण ते 100 तुझ्याकडे चांगले गुण आहेत. ते तू बघ ना. आणि आम्हाला तुझ्या एका चुकीपुढे तुझे 100 चांगले गुण दिसत आहेत. त्यामुळं आम्ही तुला सगळ्या चुका, एक जी काही चूक असेल ना ती माफ करू. आणि हे वयच असतं, असं आयुष्य आहे. आणि आपल्या या जगात कोण म्हणजे सर्व गुण संपन्न आहे? प्रत्येकाच्या हातून काही ना काहीतरी चूक झाले. म्हणून काही तो स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये गेला आहे का? नाही ना. मग तू का जातेस? तुझी आम्हाला गरज आहे. बस एवढं. म्हणजे एवढं त्यांचं संभाषण झालं. आणि त्या ताई फक्त रडत होत्या. पण यावेळेला त्यांच्या डोळ्यातून येणारं पाणी होतं ना, ते आनंदाश्रू होते. कारण त्यांना त्यावेळेला एवढा दिलासा मिळाला ना, की गेले 3 महिने झालं मी ज्या गोष्टीचा विचार करते फक्त, आणि डॉक्टरकडे जाऊन औषध पाणी करते, ते फक्त एका 10 मिनटाच्या फोनवर माझं सगळं झालं. त्यांना एवढं फ्रेश वाटलं. मनावर आलेली मरगळ हे सगळं या सगळ्यातून बाहेर पडल्या. त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आयुष्यात असे अनेक चढ उतार येणार आहेत, अनेक सुखदुःख येणार आहेत. बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. त्यामधून काही ना काहीतरी स्ट्रेस आपल्याला येईल, डिप्रेशन येईल. पण आपण त्या सगळ्यांना नाही घाबरायचं. त्यामधून एकच चांगला विचार करायचा आहे, ठीक आहे ना, आत्ता मला अपयश आलं आहे, आत्ता मला त्रास होतो आहे, पण माझ्यासोबत आज माझी फॅमिली आहे, म्हणजे माझ्या माणसांना माझी गरज आहे. आणि मी टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये जाऊन उद्या जर मला काही झालं तर माझी फॅमिली कुठं जाणार आहे? माझी माणसं कुठं जाणार आहेत? हा सगळा विचार करा. आणि नका कितीही त्रास होऊ द्या, टेन्शन होऊ द्या, तुमचे जे स्वतःची माणसं आहेत, हक्काची माणसं आहेत ना, त्यांच्यासोबत तुम्हाला नाही ना डिस्कस करायचं, नका करू, पण त्यांच्यासोबत तरी राहावा. ज्यावेळेला तुम्ही हे सगळं कराल ना, त्यावेळेला तुमच्या मनात कोणतंच टेन्शन राहणार नाही. आणि नेहमी एक लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला अशी असतात माणसं, आपलीच माणसं असतात, की कधीकधी ते जातात टेन्शनमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये. आणि कशाचं एखाद्या कामात अपयश येतं, किंवा जवळ पैसे नसतात, किंवा नोकरी सुटते, किंवा एखादी व्यक्ती सोडून जाते. अशी बरीच कारणं असतात ज्यामुळे तो टेन्शनमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो. त्यावेळेला आपण स्वतः त्यांना आधार द्यायचं. त्यांनी काय चूक केली हे त्यांना कधी विचारू नका. फक्त त्यांना आत्ता त्या स्थितीला, त्या सगळ्यातून बाहेर काढायचं. एवढंच लक्षात ठेवा. त्यांना व्यवस्थित बाहेर काढा. ते एकदा त्यातून बाहेर पडले ना, ते स्वतःहून तुम्हाला सांगतील ते कुठं चुकत होते, त्यांना काय त्रास होत होता. पण आपलं काय होतं, एखादा जर व्यक्ती चुकत असला ना, तर तो आधीच डिप्रेशनमध्ये गेलेला असतो त्याच्या चुकीमुळे. आणि आपण वरून त्याला सांगतो, तू किती चुकीचं आहेस, तू कसा वाईट आहेस. त्यामुळं ना त्याच्या मनात ते एकदम फिट्ट बसतं की नाही, मी चुकीचं आहे आणि मी वाईट आहे. त्यामुळं तो अजूनच स्ट्रेसमध्ये जातो. आणि स्ट्रेस हा 1-2 दिवसात, 8 दिवसात येत नाही. तो जवळजवळ गेली 6 ते 7 महिन्यापासून एका व्यक्तीच्या मनावर एकच वाक्य बिंबवत गेलं ना, की तो स्ट्रेसमध्ये जातो. एवढं नक्की आहे. त्यामुळं तुम्हाला जर खरंच स्ट्रेसमध्ये जायचं नसेल, टेन्शन घ्यायचं नसेल ना, तर एक करा, कितीही काही होऊ द्या, अजिबात कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. आलं आहे ना टेन्शन, आज आलं आहे, पण उद्या ते माझ्या आयुष्यातून जाणार आहे. अजून आपण आपल्या स्वतःच्या मनाला सांगत राहायचं, अजून थोडे दिवस, अजून थोडे दिवस. कितीही मोठी अडचण येऊ द्या, संकट येऊ द्या, स्वतःच्या मनाला समजवत राहायचं. आणि निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांपासून लांब राहायचं. आणि जे पॉझिटिव्ह लोक आहेत, आपल्यासोबत चांगले वागतात, आपल्यासोबत चांगले बोलतात, त्यांच्या संपर्कात राहायचं. बघा, एक ना एक दिवस तुम्ही ह्या सगळ्या टेन्शनमध्ये, डिप्रेशनमधनं नक्की बाहेर पडणार. फक्त तुमच्या स्वतःवर विश्वास पाहिजे. तर एक नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि अजून आपल्याला जगायचं आहे, आपली स्वप्न पूर्ण करायचं आहेत, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेली, आपल्याला कोणी काय बोललं, जॉब गेला,
यासाठी रडत बसायचं नाही किंवा टेन्शन घेत बसायचं नाही. ठीक आहे ना, गेले ना, असू दे. त्याच्याऐवजी अजून आपल्याला चांगलं कोणतरी आपल्या आयुष्यात असेल किंवा अजून एखादा चांगला जॉब आपल्यासाठी पुढे मिळणार असेल किंवा अजून काहीतरी आपल्यासाठी नक्की पुढे चांगलं होणार आहे, हा विचार करा. आणि ज्यावेळेला आपल्या आयुष्यातून हे सगळं जात असतं ना, त्यावेळेला आपल्याला त्रास होतो. पण एवढं लक्षात ठेवायचं, जसा वेळ जाईल ना तसा हा त्रास कमी कमी होत जातो. आणि ज्यावेळेला या गोष्टींचा त्रास व्हायला लागेल ना, त्यावेळेला आपल्या आवडत्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये मन रमवायचं. त्यामुळे नेहमी एक लक्षात ठेवा, आयुष्य आपल्यासाठी खूप मोठं आहे आणि आपल्याला खूप मस्त जगायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, आपली राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत, भरपूर काही काही आपल्याला करायचं आहे. त्यामुळे अशा क्षुल्लक गोष्टींसाठी टेन्शन घेऊन रडत बसायचं नाही, खंबीरपणे राहायचं आणि स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करायचं. कदाचित आज असेल आपल्या आयुष्यात दुःख, आज असेल आपल्याला टेन्शन, असतील अजून वाईट अनुभव, पण उद्या कदाचित उद्याची सकाळ आपल्यासाठी खूप चांगली असेल आणि उद्याचे दिवस आपली वाट बघत असेल. त्यासाठी आपण त्या दिवसाला सामोरं गेलंच पाहिजे ना. आणि नाही भूतकाळ आठवायचा, ज्या गोष्टीपासून त्रास होतो ना त्यापासून नेहमी लांब राहायचं आणि आपल्याला अजून काय आयुष्यात चांगलं करता येईल ना त्याकडं बघायचं.